श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू जर या संदेशापर्यंत आला आहे त्याची सोय देखील मीच केला आहे की हा संदेश तू संपूर्ण ऐकावा. जर तू हा संपूर्ण संदेश ऐकला तर तुझ्या मनातले जे काही इच्छित आहे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कृपेने तुला ते सर्व काही प्राप्त होईल. एक चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवीन आणि तेव्हा तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल. तेव्हा हा संदेश अर्धवट सोडून पुढे जाऊ नकोस. देव म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला चांगल्या प्रकारे कळते आणि तुम्हाला काय हवे आहे, काय नको आहे हे देखील कळते. कोणत्या नात्यापासून तुम्ही खूप काही त्रासला आहात आणि कोणते नाते तुम्हाला हवे असे वाटत आहे हे देखील मला तुमच्या मनापेक्षा जास्त लवकर कळते. बाळा, मी तुमच्यासाठी माझे हृदयाचे द्वार नेहमीच उघडे ठेवू इच्छितो. देव म्हणतात, बाळा, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. सर्व काही तुमच्यासाठी शक्य होईल. तुम्ही जे काही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक मागत आहात ते मी देण्यासाठी सज्ज आहे. ते तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात. जो कोणी स्वामीचा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे ती स्वामीची इच्छा जाणून हा संपूर्ण संदेश ऐकावा अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, स्वामी सांगतात, सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामीच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. बाळा, अडचणी मनात असतात त्या इतरत्र तुला सापडणार नाही. तू फक्त स्वामी नामाचा धावा कर. देव तुला तारेल. देव तू एकटा असेल तर तुला सांभाळेल. तुला मार्ग देखील सापडेल. तर तू अडचणीत असेल तर देव तुझा संपूर्ण सांभाळ करून तुला मार्ग दाखवेल. कारण तुझे अश्रू थांबवण्याची ताकद फक्त ईश्वरखेरीज कुणातही नाही. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई तुमच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. बाळा, देव जेव्हा तुला ते अश्रू अनावर होताना पाहतात तेव्हा देवाचेही मन हे हेलावते. म्हणून देव तुला आज्ञा करतात की बाळा, असा एकटा पडू नकोस, दुःखी होऊ नकोस, कष्टी होऊ नकोस. मी सदैव तुझ्या हृदयास निवास करतो. तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. या ब्रह्मांडाचा नायक म्हणून तू मला ब्रह्मांडाधीश म्हणतोस. मग माझ्यावर संपूर्ण विश्वास करण्यापासून का वंचित राहतोस? संपूर्ण भाग माझ्यावर टाक. तुझ्या मनात जे काही आहे ते सर्व काही माझ्या चरणावर सोपव. जे काही तुझ्या मनात प्रश्न आहे ते सर्व काही निश्चितपणे माझ्या चरणावर सोपवून निश्चित हो आणि त्याचे सर्व काही मार्ग तुला दाखवले जातील. वेळोवेळी तुझे समाधान केल्या जाईल. देव म्हणतात, बाळा, अडचणीत असेल तर मी तुला तारील. एकटे असाल तर मी तुला सांभाळेल. मार्ग सापडत नसेल तर तो मी तुला दाखवीन. अश्रू थांबत नसेल तर मी पुशील. फक्त स्वामींना अंतरात्म्याने साथ घाल. कारण जेव्हा तू नामात दंग होऊन माझ्याकडे येतोस आणि माझी प्रार्थना करतोस तेव्हा नामस्मरणाने मी तुझ्यापर्यंत येऊन तुझी ती काळजी संपवतो. देव म्हणतात, बाळा, कधी कधी कुणी कुणाचाही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळसाही हळूहळू हिरा बनवतो. कारण ते सामर्थ्य ईश्वरात आहे, भगवंतात आहे आणि इथे प्रत्येक बाळ भगवंताच्या ईश्वराचा भक्त आहे आणि तो एक दिवस हिऱ्यासारखा नक्कीच चमकेल. तेव्हा कुणाचीही खिल्ली उडवताना, कोणाचाही अपमान करताना सावधान. जेव्हा तुम्ही इतराची खिल्ली उडवता, त्याचे मन दुखवता, तेव्हा त्या मनातून कधीही कुणासाठी कोणतेही आशीर्वाद निघत नाही. म्हणून जेव्हा चांगले कर्म तुम्ही करता आणि कुणाचीही मदत करता, कुणाला ते सहाय्य प्रदान करता, तेव्हा त्या आत्म्यातून निघणारे ते आशीर्वाद तुमच्यासाठी तुमचे जीवन परिवर्तन करणारे ठरते. तुमच्या आयुष्यात एक मोठे चमत्कार म्हणून ते कार्य करतात. म्हणून बाळा, जर आपल्याकडून कुणाचाही सन्मान होत नसेल तर कुणाचा अपमान देखील करू नका. देव म्हणतात, बाळा, मी सतत तुझ्या कार्यावर आणि
तुझ्यावर नजर ठेवून आहे. जर तू चांगले कर्म केलंस तर मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद पाठवेल, ते चमत्कार पाठवेल. त्यामुळे तुझं जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होईल. विश्वास ठेव. स्वामीवर जो कोणी विश्वास ठेवेल कधी कधी ते सुद्धा भेटेल. याची तू अपेक्षा देखील केला नाहीस. ज्याची अपेक्षा तो पूर्वी सोडला होतास ते देखील तुझ्या भाग्यात लिहिले जाईल. त्यासाठी सज्ज राहा. माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहे. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की काही काळापासून तू माझ्याकडे खूप काही प्रार्थना एका कार्यासाठी करत आहेस. त्या कार्यासाठी खूप काही घाई तू करताना मला दिसत आहेस. म्हणून मी आज तुझ्यापर्यंत या संदेशामार्फत आलो आहे. घाई करू नकोस. निर्णय घेताना सावधानता बाळग. खूप काही घाईने निर्णय चुकीचा ठरू शकतो. त्यामुळे निश्चिंत राहा. सावधगिरीने निर्णय घ्या. सर्व बाजूंना एकत्रित विचार करा आणि मग निर्णय घ्या. देव म्हणतात, बाळा, माझं तुझ्यावर लक्ष आहे. तू काय करत आहेस हे देखील मी पाहत आहे. तू माझी प्रार्थना कशासाठी वारंवार करत आहेस हे देखील मला माहीत आहे. माझ्यापासून तू काहीही लपवू शकत नाही. तेव्हा विश्वास ठेव. तुझे स्वामी माऊली तुझ्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुझ्या कार्यात तुला पुढे नेणारच आहे. यावर विश्वास ठेव. देव म्हणतात, तुला जे काही हवे आहे ते भेटण्यासाठी आणखी काही थोडा अवधी लागणार आहे. त्यासाठी संयम ठेव, धीर ठेव. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस. माझे कार्य सतत तुझ्यासाठी सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. याचा अनुभव देणारे काही संकेत मी तुला या संदेशात देऊ इच्छितो. ते जर तू मनापासून स्वीकार केले तर तुला जीवन अगदी सहज आणि शक्य होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासोबत मी आहे. तुझ्यासोबत न्याय नक्कीच होईल. तुला जरी या क्षणाला असे वाटत आहे की मी खूप हारलो आहे, मी खूप दुःखी आहे, पण हा सर्व काळ निघून जाईल. तुझ्यासाठी ते सुखाचे क्षण येतील. ते सुखाचे दिवस येतील. बाळा, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझी स्वामी माऊली तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुझे हेही दिवस सरतील. विश्वास ठेव. माझ्याबरोबर तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव तुझ्या पाठीशी निरंतर मी येथे कार्य करत आहे. तुझ्यासाठी न्याय होईल. माझ्यावर जो कोणी विश्वास करेल त्याला तो न्याय प्राप्त होईल. माझ्या प्रिय बाळा, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही आणि तुझ्यासाठी माझे कार्य निरंतर सुरू आहे. या ब्रह्मांड देशाला तुम्ही आपले मानता ना व संपूर्ण विश्वास करा. तुमच्यासाठी जे काही होईल ते तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. कारण तुमच्या मराठीत प्रत्येक गोष्ट मी जाणतो. प्रत्येक प्रश्न मी जाणतो. त्यांचे उत्तर आधीच माझ्याजवळ तयार आहे, सज्ज आहे. तेव्हा तुम्ही ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. कारण ते उत्तर जेव्हा तुमच्यापर्यंत येईल, जो न्याय तुमच्यापर्यंत येईल, त्याला स्वीकार करण्याची तुमची ही तयारी असावी मी तुम्हाला आज्ञा करतो. स्वामी म्हणतात, बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभफळ घेऊन आलेले आहे. ज्याचे ज्याचे कार्य मार्गी लागले त्यांनी देवाला आणि देवाच्या शक्तीला विसरू नका. कारण जेव्हा तुमचे कार्य होते तेव्हा ते देवाकडूनच पूर्णत्वास जाते. देवाचा आशीर्वाद जिथे जिथे असते, जिथे तिथे तुमचे कार्य संपन्न होते. जो कोणी माझा प्रिय बाळ त्या नात्यासाठी, त्या नात्यातील प्रेमासाठी प्रयत्न करत आहे, त्या शुभ कार्यासाठी प्रयत्न करत आहे, त्याच्या दिशेने ती आनंदाची बातमी लवकरच त्याला प्राप्त होईल आणि संपूर्ण जीवन तो आनंदी कायमस्वरूपी त्याला प्राप्त होईल. माझा आशीर्वाद निरंतर त्याच्यासोबत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे. विश्वासाने ज्याने कोणी हा दैवी संदेश ऐकून त्याच्या जीवनात, त्याच्या आयुष्यात ती भरभराट, सुख समृद्धीचे क्षण येणार म्हणजे येणार. बाळा, ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकायला घेतला आहे त्या क्षणापासून तुझी काळजी संपून तुला उत्तर प्रगती प्राप्त हो. तुझे सुखाचे दिवस सुरू हो. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण हो. तुझे कल्याण होईल. ज्यांनी कोणी स्वामीप्रिय बाळाने
हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकलं आहे, त्याचे घरदार सुखाने भरून त्याच्याकडे आनंदी आनंद येऊन त्याच्याकडे ती आनंदाची बातमी येऊन त्याच्याकडे सुख समृद्धी वैभव उत्तर स्वामी वाढवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. ज्याच्याही स्वामी शक्तीवर आणि देवाच्या चमत्कारावर विश्वास असेल त्यांनी देव महान आहे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका. देव त्याचे कल्याण करणार आहे. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.